वेलकम बैक टू ओमकार केव्स का ब्लॉग। नमस्कार, स्वागत आहे ओमकार केव्स का ब्लॉग मध्ये। पुन्हा एकदा स्वागत आहे। वेलकम बैक टू ओमकार केव्स का ब्लॉग। ओमकार केव्स का ब्लॉग पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। गेल्या टायमाला मी परेल वर्कशॉप मध्ये जाऊन व्हिडिओ केला होता। आता दुसरा मी ब्लॉग करतोय गणेशंकुलचा। गणेशंकुलची अपडेट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे। तर नवीन कोणी आपल्या चॅनलला आलं असेल त्यांनी आपल्या चॅनलला ओमकार केव्स का ब्लॉगला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि आपली व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप न करता। खूप महत्त्वाची अपडेट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देणार आहे आणि ही व्हिडिओ मी शेवटपर्यंत नक्कीच पाहावी। आणि गेल्या टायमाला मी गेल्याच वीकमध्ये वर्कशॉपला जाऊन व्हिडिओ केला होता। वर्कशॉपच्या बाजूलाच गणेशंकुल आहे। गणेशंकुलमध्ये सत्यमेश गाडगे आणि तिरुमल अरुण दत्ते यांच्या मूर्त्या बनत असतात आणि अनिकेत शेवाळेच्या वगैरे। तर आपण तिथे जाऊन आढावा घेणार आहोत तिथपर्यंत तिथे काम कशा पद्धतीत चालू आहे, तिथे मंडप बांधलंय का, आणि ही अपडेट मी माझ्या चॅनलच्या माध्यमातून देत आहे। आता सध्या मी आहे ITCच्या गल्लीमधून, इथून मी व्हिडिओ शूट केला आहे स्टार्टिंगचा। आता पुढे जाऊन आपण गणेशंकुल जवळ जाऊन व्हिडिओ शूट करणार आहोत आणि या व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू राहा। अपडेट मी पुढे देत आहे मंडपाची। गणेश चतुर्थीचा आणि पाऊस सुरू झाला मेन म्हणजे, आणि गणेश चतुर्थी तोंडावरती आहे, 2 महिन्यावरती आहे आणि त्याच्याबद्दलची ही अपडेट आहे। तर आपण जाऊया आणि प्राध्यापकी मला पण सुरुवात झालेली आहे। तर पुढे व्हिडिओला आपण कनेक्ट राहूया। मी आता तिकडेच निघत आहे गणेशंकुलकडे। तर तुम्ही आपला पाठी पाहू शकता, लालबागला मी आलेलो आहे आणि इथून मी आता डायरेक्ट कारखान्यात जाणार आहे गणेशंकुलच्या। तिथला तिकडचा आढावा मी देणार आहे। तर आपण कारखान्यात जाऊया। तुम्ही माझ्या पाठी पाहू शकता ते गणेशंकुल आहे आणि गणेशंकुलमध्ये आता आपण जात आहोत। तिकडल्या कामाचा आढावा घेत आहोत। तर आपण गणेशंकुलमध्ये जाऊया। सो फायनली मी अभिज्ञानच्या इथे आहे आणि हे गणेशंकुल आहे। गणेशंकुलमध्ये मी आलेलो आहे आणि हे आता गणेशंकुलमध्ये काम चालू आहे। अजून सुरुवात नाही केली कामाला, ते मंडप बनवायची कामं सुरुवात झाली आहे बघा। मी जस्ट एंटर केलं आतमध्ये। तर आजचा इथे मंडपाचं काम चालू आहे। गेल्या टायमाला पण गेलो तेव्हा मंडपाचं काम तिथे चालू होतं परेलच्या वर्कशॉपमध्ये। आता इथे काही 2-3 आठवड्यात हे पूर्ण काम होऊ शकतं आणि ते मूर्त्या बनवायला सुरुवात होईल। जस्ट जूनचा पहिला हप्ता आहे। जूनच्या पहिल्या हप्त्यात हे एवढं काम आलेलं आहे बघा। हे आपण आता मंडप उभारण्याच्या अगोदरचं बघतोय दृश्य। त्यानंतर इथे 2 आठवडे इथे चालू होईल काम होणं, कारण की अजून हायकोर्टाचा निर्णय नाही आला, त्याच्यामुळे ही कामं थोडी हळूहळू चालू आहे POPच्या संदर्भात। तर ही अपडेट आतापर्यंतची ही अपडेट आहे। आणि तिकडे अरुण दत्तचं असतं मंडप त्या साईडला, ते अजून काही तिकडे अजून मंडप बांधलं नाही आहे। त्याबद्दलची काही अपडेट नाही की तिकडे मंडप बनणार आहे की नाही अजून। पण हे गणेशंकुलच्या आवारात आहे अभिज्ञाच्या समोर। तिथली अपडेट आहे की मंडप बनवायला सुरुवात झालेली आहे। आता इथून पुढे किती वेळ लागेल ते सांगता येत नाही बघा। तर अजून अवघे काही दिवसात हे उभं राहील मंडप इथे गणपतीचं। इथे तर विजय राजन खातूचा कारखाना असतो, मूर्तिकार राजन खातू यांचा कारखाना इथे, आणि ते छोट्या छोट्या मूर्त्या असतात। आणि ते पुढे गेल्यावरती सत्यमेश गाडगे आणि अनिकेत शेवाळेच्या मूर्त्या असतात। आमची मूर्ती पण इकडूनच जायची, नायगावच्या विघ्नहर्त्याची। तर ही आता अपडेट आहे। तुम्ही पाहू शकता तर इथे कामाचा शुभारंभ झालेला आहे। तर मंडप स्टार्ट करण्यापूर्वी इथे नारळ देऊन शुभारंभ केला जातो। हीच प्रथा इथे पाहायला मिळते सुरुवातीला बघा। इथे सिंहासनं पडलेली आहेत गेल्या वर्षीची। इथे राजन खातू यांचा कारखाना होता।
आणि याच्या पाठी पण त्यांच्या मूर्त्या बनतात. तर आपण हा सगळ्या मिलच्या आवारात आहे. इथे आतमध्ये पण मूर्त्या बनतात मोठमोठ्या. परळच्या राजाची मूर्ती पण इथूनच आणलेली, आतमध्ये बनतात तिकडे मिलच्या इथे. इथून एक शॉर्टकट रस्ता आहे तिकडे आतमध्ये जायला, तिकडे मोठमोठ्या मूर्त्या असतात. आणि त्या पाठीमागे, या मिलच्या पाठीमागे अरुण दत्तेच्या मूर्त्या असतात. आपण तिकडे पण जाणार. तिकडे अजून काही अपडेट नाही आहे, पण तरी मी दाखवणार आहे. आता आपण तिथेच जाऊया. गणसंकुल मधून बाहेर आल्यानंतर आपण जात आहोत अरुण दत्तेच्या इथे. तिथे पण मूर्त्या बनतात, तिथली अपडेट देणार आहोत. बघा स्वामींची मूर्ती, इथे गणपती बाप्पांचे फोटो वगैरे आहेत, फ्रेम वगैरे बनतात. स्वामींची फोटो होतो तिकडे. आता आपण कारखान्याजवळ जाऊया, तिथली अपडेट घेऊया. हे अरुण दत्ते यांचा कारखाना असतो आणि त्या गेट करून दुसऱ्या गेट कडून मोठमोठ्या मूर्त्या जात असतात. सध्या इथे बघा काम चालू नाही झालेलं आहे. तर इथला कामाचा आढावा मी पुढे देईन, इथे पुन्हा जेव्हा येईन तेव्हा. आता मी भारत माता सिग्नल आहे आणि मी दुसऱ्या गेटकडे जात आहे, जिथून मोठमोठे गणपती येतात. इथे तर काहीच काम, इथूनच काम दिसत नाही, झालं नाही, सुरुवात झाली नाही. तर इथून पण तेच दिसणार आहे. तरी पण आपण जाऊया, कारण की तिथे जाऊन परत शूट करायचं आहे मला. तर मी आलोय. हे बघा इथे सगळं गजबजणार आहे काही दिवसांनी एरिया. आणि हा इथून मोठमोठे गणपती जाणार आहे. सध्या मोठ्या गणपतींना परवानगी दिली नाहीये. लवकर आले हे अरिष्ट संपेल. हे सगळं भरलेलं असणार आहे. इथे इथून मोठमोठ्या मूर्त्या बाहेर पडतात. इथून मी खूप शोवाले शूट केलेले होते गणपतीचे, परळच्या राजाचे वगैरे गेल्या वर्षी. पुन्हा आपण आपली जागा अडवणार आहोत तिकडे येऊन गर्दीमध्ये. बघा हा तो गेट आहे, इथून मोठमोठे गणपती जातात आणि वरतून पण शूट करत असतात तिथून. तर ह्या टायमाला योग आला तर नक्कीच मी वरती जाऊन शूट करेन. वरतून गणपतीचा व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करेन माझ्या चॅनलच्या माध्यमातून. आणि या पावसाचं आगमन झालेलं असल्या कारणाने शुभारंभ तर लवकरच होणार आहे. ही लालबाग परळ नगरी आहे, ही सारी गजबजणार आहे काही दिवसाने. पुढे जाऊन आता माझ्या व्हिडिओचा एंड करणार आहे. तोपर्यंत हा क्षण अनुभवा लालबागचा. इथे तुम्ही इमॅजिन करा की आता गणपती बाप्पा लवकर येणार आहेत आणि मी ते इमॅजिन करतो ते राहून की पुढे काही दिवसांनी हे सगळं गजबजणार आहे. तर ही वाईफ आतापासून यायला सुरुवात झालेली आहे. तर तुम्ही या वाईफचा आनंद इथे येऊन घ्या. गणेश गल्लीमध्ये येऊन मी माझी व्हिडिओ एंड करत आहे. आणि सांगायचा महत्त्वाचा मुद्दा असा की लवकरात लवकर हे गणेश उत्सवावर आलेलं अरिष्ट आहे POPचं आणि उंच मूर्तीचं, ते लवकरात लवकर निघून जाऊ दे आणि आपल्या बाजूने निकाल लागू दे, हीच इच्छा आहे विघ्नहर्त्या पुढे. आणि पुढे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच आणि असाच सपोर्ट आपल्या व्हिडिओला करत राहा. ओमकार केळुसकर ब्लॉगला सबस्क्राईब करा आणि ही व्हिडिओ सर्वात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि आपल्या कामाचा आढावा माझ्या चॅनलच्या माध्यमातून देतच राहील. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. अशाच व्हिडिओला सपोर्ट करत राहा. धन्यवाद. आतासाठी बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या व्हिडिओमध्ये कोणीतरी हाय केला आहे, बाय. त्याच्यासाठी पण थँक्यू.